नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत आरीवर्क ब्लाऊज. कस्टमरचा पहिला ब्लाऊज हा पैठणीवरचा आहे. तो ब्लाऊज त्या ताईला आवडत नाही, कारण ज्यावेळेस त्यांनी शिवला ना, हाफबाही शिवली. त्या आता बोलतात की हाफबाही पैठणीवर चांगली दिसत नाही. तर त्यांना मी म्हटलं की काय करता येतं का ते बघूयात. तर बाजारातून सेम टू सेम पीस आणला. मग काय, चला म्हटलं काय करायला पाहिजे. मग मी विचार करून त्यांना सांगितले, तुमचा जुना ब्लाऊज घालणार आहात का? त्या बोलल्या नाही. मग काय, आपलं काम अजून सोपं झालं. मी त्यांना बोलले, आपण ह्या जुन्या ब्लाऊजच्या बाह्या काढून त्यांचे काठ ह्या ब्लाऊजला लावू. त्या म्हटल्या, तुम्हाला वाटते तसं करा, फक्त ब्लाऊज वेगळा दिसला नाही पाहिजे. मी सॅटनचा कपडा ब्लाऊज पीस वापरला, कारण जसा पहिला ब्लाऊज पीस आहे ना, सेम तसाच दिसतो. कारण जसा पहिला पीस आहे ना, सेम तसाच दिसतो. मग केली कामाला सुरुवात. पहिला ब्लाऊजची बाही काढून घेतली. मग तिला ज्या बाजूने आपण बाही कटिंग करतो ना, त्या बाजूने काठ शिलाई करून घेतले. तुम्ही बघू शकता कसं केलंय ते. व्यवस्थित लावलेत, वाटत पण नाही का वेगळं आहे म्हणून. मग त्यावरती आरी काम करायला घेतले. तर असा आपल्याला कपडा, ज्यावेळेस आपण बाहीचा आरीवर्क करणार असतो तर बाहीला कपडा सोडावा लागतो आपल्याला थोडासा. तर पूर्ण कपडा हा रिंगमध्ये बसत नाही. तर त्यासाठी काय करायचं, गोदडीचा धागा असतो ना, तो घ्यायचा आणि ही अशी रिंग फिट करायचा. त्याने काय होतं, कपडा टाईट बसतो व्यवस्थित. तुम्ही बघा कसं दिसतं. असं व्यवस्थित लावून घ्यायचा कपडा. हा कपडा परत एकदा खेचून घ्यायचा. मग आता मापे टाकून घ्यायचे. जसं तुमचं माप असेल तसं त्या काठाच्या याच्यावरती पहिला दंडघेर घ्यायचा टाकून. मग बाहीची उंची टाकायची. मग दंडघेराचा मधोमध काढायचा. बरोबर ते सेम बाहीची उंची टाकायची. आपल्याला प्लस करायचा नाही आरीवर्क करताना. मग आर्म होल टाकून घ्यायचे. हे टाकून घ्यायचे.
आता आपल्याला आरी वर्क करायला घ्यायचं आहे. त्यांना ना आरी वर्क पण एकदम सिंपल पाहिजे होतं, म्हणून मी असं एकदम सिंपल केलं. पहिले काठाला फक्त एक सिंगल लाईन शुगर बीडची दिली. मी नायलॉनचा धागा वापरते आरीसाठी. त्याच्यासाठी गाठ मारायला एक छोटासा शुगर मनी टाकायचा, त्याला 2 गाठ मारायचा ह्या अशा, आणि नंतर असा हाताला पिळून घेऊन गाठ मारायची त्याची. मी ही एकच लाईन फक्त शुगर बीटची बनवले. मग मी आरी काम आता करायला घेतलेलं आहे. मी फक्त एक बाजूने, पहिल्या बाजूने छोटंसं एक लाईन शुगर बीटची करून घेतली, कारण त्यांना जास्त आरी वर्क हवं नको होतं. आणि आपण जिथून जॉईंट दिला आहे ना, तिथून आपल्याला आरी वर्क करायला घ्यायचं आहे. मी खाली एकच लाईन देणार आहे, तुम्ही जास्त देऊ शकता तुम्हाला द्यायची असेल तर.
आणि आम्ही वरच्या बाजूने आपण जिथे शिलाई जॉईंट केला आहे काठ, तिथून बरोबर मध्यभागी पहिले मोठे मणी लावून घेतले 3 mm. मग नंतर त्याला शुगर बीड्स लावले. आणि हे वरच्या बाजूला अशी छोटीशी कट बीड्स वापरून आणि व्हाईट मनी वापरून डिझाईन बनवलं.